इसवी सन पूर्व आणि इसवी सन म्हणजे काय? आपण जी इंग्लिश कालगणना स्वीकारली इंग्रजांनंतर, तर त्यावेळेला ज्यावेळेला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हापासून इसवी सन 1-2 अशा प्रकारे आज 2024 झालं, त्याला इसवी सन म्हटलं जातं. आणि त्याच्या अगोदर जिथून येशू ख्रिस्तांचा जन्म झाला त्याच्या पाठीमागचा कालखंड आपण येशू ख्रिस्त पूर्व म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला अगोदरच्या इसवी सन पूर्व कालखंडाला BC बिफोर ख्राइस्ट म्हटलं जातं. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तिथून AD अशा प्रकारचा शब्द आहे. AD म्हणजे ॲनो डोमिनी, म्हणजे आज आपण 2024 AD मध्ये राहतो, म्हणजेच ख्रिस्तांच्या जन्म कालखंडामध्ये या ठिकाणी राहतो. तर तशा रीतीने एकंदर इसवी सन म्हणजेच 1 पासून सुरुवात झाली, त्यावेळेला शून्याचा आणखी वापर नव्हता म्हणून शून्य येत नाही. जिथं सुरुवात झाली तिथून 1-2 2024 आणि तशाच प्रकारे पाठीमागे येशू ख्रिस्ताच्या अगोदर इसवी सन पूर्व 1-2 अशा प्रकारचं इसवी सन पूर्व आणि